नमस्कार सर्वांना। तर चालली आता माझी तयारी दोडक्याची मस्त अशी झणझणीत भाजी बनवायची। काल मेंढराकून दोडका आणलेलं त्या आईने तोडून दिलं, अगदी कवळं नुसतं लुसलुशीत दोडकं दिल्यात। तर ह्याची असा भरलेला दोडका बनवणार आहे। आता यातलं जेवढं भाजीला लागतं तेवढं काढून घेणार आहे आणि बाकीचं ठेवणार आहे। रात्री अर्चनाने आधीच कालवण केलं होतं, त्याच्यामुळे मग रात्री आम्ही नाही बनवलं, नाहीतर रात्रीच बनवायचं होतं। आता पहिल्यांदा त्याचं मी शिरा काढून घेणार आहे। ह्या शिराची पण भाजी बनवतात। तर चालले बाणायचं आता मस्त बाकी याचे कालवण बनवायचं, चटणी बनाय कालवण बनवणार एक चटणी खाल्लेलीच भारी लागली होती हा. हवा ते ठेसा बनवलेला ठेसा देव ते बी अगदी ताजा ताजा आणला आणि लगेच बनवला त्याला। आता शिरा काढून चांगलं 2-3 पाण्याने धुतलं त्याला। आता वाटणाची तयारी करून घेणार आहे। कढई ठेवून आता शेंगदाणा भाजून घेणार आहे वाटायला, आणि खोबरं हारात भाजून घेणार आहे। शेंगदाणा भाजून घेतलं। आता 2 चमचे पांढरं तीळ घेतल्यात, 2 चमचे कारळ्या घेतल्यात, म्हणजे काळं तीळ म्हणायचं त्याला, जास्त कारळ्याच म्हणतात ते पण आता ह्याच्यात भाजून घेणार आहे दोन्ही पण। चांगलं तडतडा उडून दिलं। फाटाकडच उडत्यात वर। आता हे सगळं वाटून घेणार आहे। खोबरं खिसून घेतल्यावर पटकेने वाटायला उरागतं, पण आता खिसायलाच टाइम नाही। खिसून मस्त असं कढईमध्ये भाजून घेते मी खरं तर, पण आता उशीर पण झालाय। भाकरी झाल्या तर लवकरच, मेंढरा हारीला गेली होती आणि मग त्यांना माघारी येस्तवर भाकरी भात बनवून घेतला मी, आणि ही बाकीची तवर तयारी करून ठेवली। त्या मेंढ्या आल्या तिकडून की लगेच हे बनवायला घेतलं दोडक्याचं भरलेलं कालवण। खोबरं बारीक वाटून घेतलं। आता शेंगदाणा टरपाला काढून घेतल्यात त्याचे फॉल काटन, ते वाटून घेते। सागर काय चाललंय हा हा? सागरला दूध काढायला चाललंय शिळीचं। आता मेंढरा हरिवून आली चोरून जरा नाश्ता करून, आणि बसले ते आता बिराडाच्या माग। तर अर्चनाचं चाललंय दूध काढून घ्यायचं। खोड तांब्याला चापड मार ऐ, तांब्याला चापड मार म्हणतोय सागर हा? काढलं होतं सागरला? काढलं की कार्या तिळ भाजून घेतलेलं। आता हे लसूण कोथमीर आणि बारीक 2 तुकडे आहेत आल्याचं, 1 कुडी लसणाची। सरपंच बरं चाललंय बाणाय। सरपंच काल मेंढ्यावर
हे असं लांबून डोंगरातनं जाऊन सरपण आणावं लागतं. तिला पडलं होते काय त्या औषधाच्या ह्याच्याकडं माहिती पडलेली लाकडं बारीक हा ना, बारीक असं. आपली. आता ती काय करणार नंतर सगळी वावर ती निर्मळ करून देणार त्यांची शेतकऱ्याची. पार त्याच्यात लाकूड ठेवणार नाही दिसत. पावसाळे पण त्याच्यात काहीतरी पाला केला जातो. करीत असतात मग त्याच्यामुळे ते निर्मळ ठेवतात ना. मग ती लाकडं जळून जातात पिटवून दिल्यावर. मग आणली जाय दोघीने गोळा करून. सागर तुला बाजल बाबा. इकडे बी सरपण व्हायचं डोंगरात गेल्याशिवाय नाही ना इथं जवळ. हो ना. मग आपलं म्हणलं चला मेंढरा भरत घेऊन मग. इकडं म्हणजे लोक डोंगरात सरपंच बार आणते ते मोठालं. हा काढलं तुझं अर्चना? काढलं. किती शेळ्यांचं काढलं? बघून सागरला ना. हा सागरला स्पेशल दूध आता आहे. 3 नंबर. 3 नंबर आहे आता. 3 नंबर कसलं आहे का? होय बा. त्यालाच माहिती आता. होय सागर. 11 नंबर. मग हे वाटण सगळं वाटून घेतलं. आता त्याच्यात चवी प्रमाण मीठ टाकून घेते त्या वाटणात. हे आपला घरचा मसाला धनगरी ते टाकून घेतला चांगलं 2 चमचे. थोडासा वर घेतला होता ते साईडला ते. ही लाल काश्मीरी मिरची पावडर. आता हे दोन्ही मसाला टाकून मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते त्याच्यात. अर्धा चमचा हळदी. आता सगळं मिक्स करून वाटून घेणार आहे एकदा मी परत पाट्यावर. म्हणजे मग त्याचा सगळा वाटणाचा आणि मसाल्याचा एक जीव बनवणार आहे. कारण उली उली घेतल्यावर वाटायला येतं व्यवस्थित. नाही तर मग सगळं एकदम वाटलं असतं पण मग ते वाटायलाच जमाना बारक्या पाट्यावर. तरी पाटा चांगलाच आहे. नाही तर पहिला जर पाटा असता ना तर असं वाटण कुठलं उरकायला लय वेळ जातो मग जायचा त्या पाट्याने वाटायला. पण मामांनी पाटा आणल्यापासून लय मदत झाली या पटक्याने उरकायची. अर्चनाचं चालले आता. ताजं दूध काढलं आणि ते गाळून घ्यायचं आणि चुलीवर ठेवायचं. 2 चुला बनवलं आहे. इकडं पण एक आहे. चुला का चुली? हा चुली म्हणतात. चुली. इकडली लोक चुलाच म्हणतात रे बा. नाही हा म्हणतात. कोकणातली. हा चुला. हा ना देश तसा बेस. मग काय इकडं आले कुठली बोली भाषा बोलायला लागते या. लागते नाही तर काय. हा ना. सागर आपली मेंढर माघार ह्या तिकडची जरा माघार ह्या. सागर पण आया तुले गडी शान आहे. मसाला आता तसा बी हाताने असा काढून केला असता पण हे असा वाटून जर सगळा मसाला एकत्र बनवला ना त्या मसाल्याला अगदी लय भारी चव असते आणि सगळ्या वाटणाला लागल्या जातो. आता दूध पण इकडे चांगलं तापन चुलीवर. आता हे मसाला ह्या बारक्या ताटलीत काढून घेते. आता मी मेंढर चारून आणली जरा गडीभर नाश्ता आणि तोपर्यंत ह्यांनी बाकीची कामं केली. भाकरी झाले ना. भाकरी केल्या. पाणी आणायचं धुवायला जायचं सरपणाला जायचं गोड्याला जायचं ही कामं असतीतच. आता हे मोरत काढून घेणार आणि मस्त अशा फुडी करून घेणार आहे. 2 फुडी केल्या तरी जमतंय आणि 4 केल्या तरी जमतंय. 4 मध्ये बी मस्त मटेरियल बसतो आणि 2 मध्ये बी अगदी बी नाही का काय नाही त्याला. बी अगदी कवळ्या लुसलुसीत आहेत त्याच्या. सगळं दोडका असंच मी चिरून घेणार आहे. आता हे सगळा मसाला यात भरून घेणार आहे मी. असा मस्त असा भरला की असं दाबून घेणार आहे म्हणजे मग चिकटून बसतो मसाला त्याला.
सगळा मसाला भरून झाला. आता ह्यो मसाला राहिला, ह्यो फोडणीला टाकणार आहे. आता उरलाय जरा, जाळ चांगला चुलीला लावून घेतलाय. आता या मातीच्या भांड्यात बनवणार आहे मी, तर ते भांड चुलीवर ठेवून घेते. एक चमचा जिरे टाकली, मोहरी आणि एक चमचा जिरे, दोन्ही बी एक चमचा घेतलं. जरा हिंग टाकून घेते. आता चांगलं तडतडून दिलं त्याला. आता हे शिरवली टाकून घेते, भरून घेतलेली. शिरवली सगळी टाकून घेतली. आता हे वर राहिलेलं उरलेलं वाटण होतं ते टाकून घेते मसाला देऊ. आणि एकदम बारीक जाळावं त्याला. सगळं मटेरियल टाकला. 1 मिनिटभर फक्त झाकण ठेवून घेणार आहे. 1 मिनिटभर झाकण ठेवून घेतलं होतं, तर अगदी मस्तच वाफ आला. आता शिरवली भरलेली एकदम हलक्या हाताने मी खाली वर करून घेते. आता आता हे वाटून घेतलेलं त्याच्यात पाणी ओतून घेणार आहे. सकाळी मी डाळ भिजाय घातलेली आहे हरभऱ्याची, कारण भाकरी करायच्या आधी मस्त अशी भिजली. आता ही त्याच्यात टाकून घेणार आहे. हरभऱ्याची डाळ टाकल्यावर खायला पण मस्त लागतं, किंवा मुगाची डाळ टाकली तरी बी जमतं. आणि नसली डाळ ना तरी बी मस्त असं त्याचं भरलेलं कालवण चांगलं होतं, किंवा भरलेला दोडका म्हणायचं, शिरवलं म्हणायचं. वारं फिरलं की दूर नेमका तोंडावर फिरते. आता जाळ लावून घेणार आहे चांगला, आणि झाकण ठेवून चांगलं शिजून देणार आहे. आज आपल्या वाड्यावर सबस्क्रायबर आलते आणि पाहुणं पण आलते. मोठे पाहुणं. कुठं वाडा आहे मोठे पाहुणं? म्हणलंय ना ते पण इकडं. आता त्यांचा साडू आहे बापू, तर भेटायला आलते. आणि हे पाहुणं बेचुकले कळंबलीवरून आलाय. लय शुद्धीत आलं ना. सकाळपासून शोधतोय 7 वाजल्यापासून तुम्हाला. शोधत शोधत कंटाळा आला शोधून, तरी तुम्ही काय भेटले नाही. आता लास्टला नशीब आमचं, म्हणून तुम्ही आम्हाला भेटले. तर ह्या पाहुण्याला भेटलं होतं, त्यांची भेट झाली. बरं ह्यांनाच आमचा वाडा आहे माहिती नव्हता. तर इकडं अर्चनाचा पण चहा पाणी चाललाय. आणि आता मस्त बाकी शिरवल्याचं कालवण पण चाललंय इकडं. तर बाणा गेली पाण्याला. लय फिरलं ना तुम्ही सकाळ? लय फिरले सकाळपासून, 7 वाजल्यापासून फिरतोय तुम्हाला शोधाय. होय. हो, आता आम्ही पारीकडे डोंगराच्या कडेला आहे. हा, त्याच्यामुळे तुम्ही सापडले नाही ना. हा ना. आता हे कळंबदी पासून शोधत शोधत घेत आलो रसायनीला. रसायनीवरून हे आमचे मित्र भेटले, त्यांना घेऊन परत इकडे आलो. बरोबर आहे. मग त्यांनी कोणा फोन लावले. फोन लावल्यानंतर तुमचा शोध लागला. तो का ते सगळे व्हिडिओ कॉल करून बघते तुम्हाला. बरं आहे ना? हा, बरे बरे. तुम्ही बरे आहेत का? बरं.
चालेल मग बरे आहेत ना सगळे? डायरेक्ट इथपर्यंत. बरे बरे. स्वयंपाक झाला आता, जेवायच्या तर मेंढर सोडायच्या ते. मेंढर सकाळची जरा सोडली होती गडीवर, पण आता परत न्यायला लागतात चारायला. अहो, मागच्या रविवारी चाललेलो आम्ही पण. मागच्या रविवारी मस्त अशी आता आपल्या शिरवल्याची भाजी शिजती चांगली रटा रटा शिजली आणि मी अशी अधून मधून 2-3 वेळा अशी हलवून घेतली. अगदी रसा बी चांगला झालाय त्याच्यात, कारण बाजरीच्या भाकरीमुळं रसा जरा बरा लागतो चुरून खाल्यावर. तयारच झाली. आता वरनं टाकाय कोथमीर नाही, वाटून घातलेली आहे कोथमीर, पण वरनं काय टाकायला कोथमीर नाही. 2-3 वेळा उघडून आपली मिक्स केली, हलवून घेतली. ओ कालवण नाही की व कालवण नाही की. तर अगदी बाणाने मस्त बाकी मोकळ्या आकाशाखाली बनवलेली आजची शिरवल्याची भाजी. तर ही मातीच्या भांड्यात असल्यामुळं खायला पण मस्त बाकी असतं. आता खालीच उतरून घेणार आहे, जेवाय बसून घ्यायचंय. मेंढराला बी उशीर झाला आता. तिकडे सावलीला घेऊ का? घे. बाणायचं चालले जरा पांडाला कालवण द्यायचं. त्यांना म्हणलं जेवा तर ते म्हणतात नको कालवणच द्या. हा ना, उलट जेवलेलं एकत्र सामेरामेने चांगलं असतं. हा ना. नाही होय दाजीबा, मग काय. त्या पळीत कालवण काय एवढं येत नाही हा ना. बारकी. आता थोड्या वेळात जेवतोय आम्ही. जीवन जायचं मेंढर येऊन ना. हा, बास. येऊ का मग? हा बर बर. पाहुणं आलं होतं, त्यांना म्हणलं जरा जेवायला थांबा, तर नाही थांबली. ती गेली, त्यांना गडबड होती माग. हा ना, गोडी बघायला गेली. मला वाटलं तशी येते ना माघारी, पण ती तशीच गेली. लय सुधीत आली होती बोलली आपल्याला. नाही बोलले. फोन माझा चार्जिंगला होता, फोन पण लावत होती वाटतं फोनवर. दे सांगा तुझं भांडण. कोणाचा फोन आला कोणाचा नाही आपल्याला तरी काय माहिती. हा ना, चालले बाणायचं वाढायचं आता. अगदी एकच नंबर आजचं हे शिरवल्याचं कालवण झाले. सागर कसं काय लागते? सागरच्या हातात कांदा आहे ना ते. हा, एक नंबर. पाहुणं जेवलं असतं ते बरं झालं असतं जरा. मला असं वाटलं होतं खाऊन थोडं थोडं 4-4 घास खाला असतं तरी नाही का, नाश्ता आता झाला असता. सकाळ बरोबर बघितलं तेवढं 7 वाजल्यापासून. हा ना व. हा, लय फिरली. हा. नाही मला वाटलं ती गोडी बघायला गेलं का तेव्हा माघारी येते ना वाटतं, म्हणून मी काय बोललीच नाही जास्त. आपले सगळे थंडी जाईल का? लय आवड वग म्हणजे नाही का, सबस्क्रायबरला लयच आवड. प्रत्येकालाच म्हणजे जेवढी आहेत ना सगळ्यालाच आवड आहे. हा ना. पण तेवढा आपल्याला वेळ नाही त्यांना द्यायसारखा. हा. असं झालंय. मग अर्चना कसं काय शिरवल्याचं कालवण? मस्त आहे. मस्त आहे ना. आई रसा दे ना निसा. सागरला रसा बघ, सागरला रसा लागतो. बस का कसं काय बाण आहे? कालवण चांगलं झालंय. हा पण ते पाहुण्याने थोडं थोडं काहीतरी नाश्ता तरी बनवायला पाहिजे होता त्यांना ना. हा ना, लय उशिरा आली त्यांनी. हा ना, ते मनातच राहिलं म्हणजे नाही का, जेवण थोडं काय ना. ती लय फिरली बघून आपल्याला. जेवणाचा बी टाइम झाला होता, हम्म. पण तशी गेली बिचारी. जेवणाच्या टायमाला 4-4 घास खाल्या तर वाट वाटतं माणसाला, समाधान वाटते ना. हा ना, मग काय. चालले आता अर्चनाचं आणि बाणायचं पण जेवण.